नमस्कार विद्यार्थी मित्रो, ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये मी दिनेश तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे। एमपीएससी राज्यसेवा 2025 प्रिलिम्स ही परीक्षा 28 सप्टेंबर या तारखेला नियोजित करण्यात आलेली आहे। त्या दृष्टीने ज्ञानज्योती एज्युकेशन पुणे तुम्हा सर्वांच्या मार्गदर्शनासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या विषयांमार्फत हजर होत असते। आज आपण अशाच एका विषयावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत। आजचा आपला चर्चेचा मुद्दा असणार आहे इकॉनॉमिक्स। एमपीएससी राज्यसेवा परीक्षेच्या दृष्टीने इकॉनॉमिक्स एक अत्यंत महत्त्वाचा विषय असतो, पण त्या विषयाची भीती बऱ्याचशा मुलांमध्ये निर्माण झालेली असते। तर या विषयाला अभ्यास करण्याची एक स्ट्रॅटेजी असते। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण त्याच विषयाबद्दलची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे आणि कशा पद्धतीने आपल्याला त्या विषयाची तयारी करता येऊ शकते आणि जास्तीत जास्त मार्क आपल्याला त्या विषयामध्ये मिळवता येऊ शकतात याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी प्रिलिम्स या पॉइंट ऑफ व्ह्यूने चर्चा करणार आहोत। आजच्या व्हिडिओचे आपले मुद्दे असणार आहेत अर्थशास्त्राचे परीक्षाभिमुख महत्त्व काय असणार आहे, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने त्याचं महत्त्व काय असणार आहे, त्याची एक स्ट्रॅटेजी काय असणार आहे, रणनीती कशी असणार आहे अभ्यास करण्याची, आणि त्याच्यासाठी तुम्ही कुठले कुठले रिसोर्सेस म्हणजे पुस्तकं किंवा स्रोत तुम्ही वापरू शकतात। या तीन मुद्द्यावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत। तर मग चला समजूया अर्थशास्त्र म्हणजे काय असतो। बघायला गेलं तर अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स याचं एक अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। एमपीएससी ही प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू अशा तीन लेवलवर एक्झाम कंडक्ट करत असते। त्यात प्रिलिम्स आणि मेन्स ही एक अत्यंत महत्त्वाची परीक्षा असते। प्रिलिम्स एक ऑब्जेक्टिव्ह पद्धतीची परीक्षा असते, ज्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय असतात आणि तुम्हाला एक उत्तर बरोबर निवडायचं असते। जेव्हा की ह्या वर्षापासून एमपीएससीने मेन्सचं पॅटर्न हे बदलवलेलं आहे। ह्या वर्षापासून एमपीएससी मेन्स मध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न घेऊन आलेली, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न देण्यात येईल आणि त्या प्रश्नाचं तुम्हाला एक सविस्तर उत्तर लिहिणं गरजेचं आहे या ठिकाणी। त्यामुळे ह्या वर्षापासून परीक्षेचा अभ्यास, मेन्सच्या परीक्षेचा अभ्यास कसा करायचा याचा पण एक वेगळा आपल्याला एक याची स्ट्रॅटेजी बनवावी लागते। याला पण एक वेगळ्या पद्धतीने वेगळ्या अँगलने अभ्यास करणं गरजेचं असते। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल चर्चा नाही करणार आहे। प्रिलिम्स मध्ये इकॉनॉमिक्सचं कसं महत्त्व आहे आणि त्याची प्रिपरेशन कशी करायची, स्ट्रॅटेजी कशी असावी त्याबद्दलचा आपला आजचा विषय असेल। तर आपण जर बघितलं तर एमपीएससी परीक्षेमध्ये इकॉनॉमिक्स जे आहे ते वेगवेगळ्या लेवलवर विचारण्यात येते। प्रिलिम्स जिला आपण पूर्व परीक्षा म्हणतो, प्रिलिम्स, मेन्स अशा दोघं ठिकाणी इकॉनॉमिक्सला एक अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। एमपीएससीच्या सिलेबसमध्ये कोर सब्जेक्ट्स पैकी एक महत्त्वाचा सब्जेक्ट असतो इकॉनॉमिक्स, है ना। तो इकॉनॉमिक्स पूर्व परीक्षेच्या GS1 म्हणजे सामान्य जो अध्ययन पेपर असतो पहिला, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स एक अत्यंत महत्त्वाचा विषय असतो। त्याच पद्धतीनं मुख्य परीक्षेमध्ये GS3 म्हणजे सामान्य अध्ययन पेपर 3 अशा त्या पेपरमध्येही त्याला एक अत्यंत महत्त्वाचं असते। याशिवाय इकॉनॉमिक्स हा करंट अफेअर समजून घेण्यासाठी तितकाच महत्त्वाचा असतो। दरवर्षीला करंट अफेअर याच्यावर पण जवळपास 18 ते 19 प्रश्न एमपीएससी राज्यसेवा प्रिलिम्स मध्ये विचारत असते। त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा इकॉनॉमिक्सचं महत्त्व वाढून जाते, है ना। तर मग पूर्व परीक्षा असो, मुख्य परीक्षा असो किंवा करंट अफेअर समजून घेणं असो, अशा प्रत्येक लेवलवर इकॉनॉमिक्सचं एक अत्यंत महत्त्वाचं स्थान असते। जर आपण प्रिलिम्स मध्ये वेगवेगळ्या सब्जेक्ट्स नुसार त्यांचं वेटेज बघितलं की किती कुठल्या सब्जेक्ट्सला किती प्रश्न विचारलेले असतात, तर आपल्याला असं दिसेल अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स या विषयाशी जवळपास 15 प्रश्न हे एमपीएससीच्या प्रिलिम्स मध्ये विचारतात। आता मी इथं 15 प्रश्न म्हणतोय, 15 प्रश्न म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 मार्काचा, तर 30 मार्क आउट ऑफ 200। एमपीएससीची प्रिलिम्स ही 200 मार्काची असते, त्याच्यापैकी 30 मार्क हे एकट्या इकॉनॉमिक्स मधनं प्रिलिम्स मधनं विचारलेले असतात। त्यातल्या त्यात ह्या अर्थशास्त्रावर आधारित आपल्याला करंट अफेअर सुद्धा सापडलेले असतात त्या ठिकाणी। आता ते किती असतील अर्थात हे कोणी ठरवू शकत नाही, ते आयोगच ठरवेल। जे क्वेश्चन पेपर बनवतात तेच लोक ठरवतील, बट आपल्याला कमीत कमी 30 मार्काचं वेटेज ह्या एकट्या विषयातून भेटत असते इकॉनॉमिक्सचं प्रिलिम्स मध्ये। त्याच्यामुळे हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। स्कोरिंग करून घेण्यासाठी किंवा मेरिट मध्ये येण्यासाठी तुम्हाला अर्थशास्त्रावर फोकस करणं खूप गरजेचं असते, है ना। आता गंमत अशी ना की हा जो अर्थशास्त्र असतो हा बहुतेक मुलांना समजून येत नाही, कारण की टेक्निकल विषय असतो, है ना। त्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट खूप महत्त्वाचे असतात, त्याच्यामधल्या ज्या संकल्पना आहेत या मूलभूत संकल्पना ह्या समजून घेणं खूप अत्यंत महत्त्वाचं असते, है ना।
इकॉनॉमिक्स समजून घेण्यासाठी आपल्याला जे सर्वात महत्वाचं असते तो त्याचा सिलेबस काय हे समजून घेणं गरजेचं आहे, कारण की इकॉनॉमिक्स मध्ये काही विचारू शकतात, है ना. तर इकॉनॉमिक्सचा अभ्यास सुरू करण्याच्या पहिले आपल्याला त्याचा सिलेबस काय हे समजून घेणं गरजेचं आहे. तुमच्यापैकी जर कोणी परीक्षेची तयारी करत असेल तर त्या व्यक्तीने सर्वात पहिले त्याचा सिलेबस समजून घेणं गरजेचं असते. जर तुमच्याकडे सिलेबस नसेल तर 788 799 28 34 ह्या नंबरवर तुम्ही एक मेसेज टाका. तो मेसेज टाकल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणीला एमपीएससी परीक्षेशी संबंधित जो कुठला सिलेबस आहे तो सिलेबस पीडीएफ फॉर्म मध्ये, त्याच्यानंतर PYQs किंवा जे कुठले आपले स्टेट बोर्ड आणि NCERT चे पुस्तक आहे त्यांचे PDF या तुम्हाला तात्काळ त्या ठिकाणीला प्रोव्हाइड करून देण्यात येते. तर 788 799 28 34 हा नंबर लक्षात ठेवायचा. या नंबरवर तुम्ही एक मेसेज टाका, तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल. ओके, आता आपण समजू की या सिलेबस मध्ये आपल्याला अर्थशास्त्र संबंधित काय सापडते. तर आपण बघू प्रिलिम्स मध्ये जो GS1 आहे त्याच्यामध्ये अर्थशास्त्राबद्दल सिलेबस मध्ये कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर संपूर्ण जो सिलेबस आहे हा 4 मुद्द्यांमध्ये या ठिकाणी डिवाइड करून देण्यात आलेला आहे. जसं भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत रचना. इकॉनॉमिक्सच्या सिलेबस मध्ये सर्वात महत्त्वाचं असते की आपली इंडियन इकॉनॉमी ज्याला आपण भारतीय अर्थव्यवस्था म्हणतो त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, तर त्याचं संपूर्ण स्ट्रक्चर आपण या ठिकाणीला समजून घेतो. जसं की त्याच्यामध्ये किती सेक्टर्स आहेत, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी सेक्टर, है ना. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कुठकुठल्या पद्धतीचं प्रोडक्शन होते, है ना. अशा सगळ्या पद्धतीची आपण मूलभूत व्यवस्था आपण याच्यामध्ये समजून घेतो. तर त्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेचे प्रकार, त्याचे क्षेत्र, विकासाचे निर्देशांक अशा वेगवेगळ्या संकल्पना आपण या ठिकाणीला शिकत असतो. त्या पलीकडे आपण विकास आणि नियोजन याचा देखील अभ्यास इकॉनॉमिक्स मध्ये करतो. दॅट मीन्स डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग. अर्थात याचा सिंपल अर्थ असा आहे की भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये विकासाचा एक महत्वाचा रोल आहे. स्वातंत्र्यापासून तर 2017 पर्यंत भारताची जी संपूर्ण इकॉनॉमी आहे ही एका प्लॅनिंग मॉडेलवर किंवा विकास एका नियोजनाच्या आधारावर चालू होती. 5-5 वर्षाचं नियोजन असायचं, प्लॅनिंग असायचं, प्लॅनिंग मॉडेल त्याच्या आधारावरती चालत असायची. त्यामुळे आपल्याला असं दिसतं की प्लॅनिंगशी संबंधित, नियोजनाशी संबंधित खूप सारे प्रश्न विचारलेले असतात. तर आपल्याला प्लॅनिंग समजून घ्यायची असते आणि विकास म्हणजे डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट काय, डेव्हलपमेंट काय, आपल्याला हे समजून घ्यायचं असते. मग यामध्ये आपण पंचवार्षिक योजना बघतो, नीती आयोग बघतो, त्याच्यानंतर आपले डेव्हलपमेंटल पॉलिसीज, विकासाचे धोरण जे असतील ते याच्यामध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. याशिवाय आपल्याला याच्यामध्ये बँकिंग आणि वित्तीय संस्था याचा देखील अभ्यास करावा लागतो. बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया, RBI, नाबार्ड, है ना, बाकीच्या NBFCs अशा वेगवेगळ्या संस्थांचा आपण या ठिकाणीला अभ्यास करत असतो. त्यानंतर आपल्याला प्रिलिम्स मध्ये GS1 मध्ये कृषी आणि औद्योगिक धोरणे याचा देखील अभ्यास करायचा असतो. ऍग्रिकल्चर एक अत्यंत महत्वाचा विषय आहे प्रिलिमच्या दृष्टीने. भारत एक कृषी प्रधान अर्थव्यवस्था होती. आज सुद्धा भारतातले जे 40% पेक्षा जास्त लेबर्स आहेत, जे मजूर आहेत, हे कृषी आणि त्याच्याशी संलग्न वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये काम करत असतात. त्यामुळे कृषी आणि त्याच्यानंतर औद्योगिक धोरण हे आपल्याला अत्यंत महत्वाचे असतात. मग याच्यामध्ये आपण काय काय बघत असतो, तर कृषी सुधारणा, ऍग्रिकल्चर रिफॉर्म्स आपण त्याला म्हणतो. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत आपल्या कृषीमध्ये, आपल्या ऍग्रिकल्चरमध्ये कशा कशा सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. मग त्याच्यात आपण वेगवेगळ्या गोष्टी बघत असतो. फॉर एक्झाम्पल आपण त्याच्यामध्ये ग्रीन रिव्होल्युशन काय ते बघत असतो, रेनबो रिव्होल्युशन काय ते बघत असतो आपण, है ना. तर अशा पद्धतीनं कृषी सुधारणा बघत असतो आपण. त्यानंतर MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस, है ना, की शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नामध्ये ज्यावेळेस सरकार काही मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत, इन्कम सपोर्ट देण्याचा प्रयत्न करत असते, त्यावेळेस MSP सारख्या संज्ञांचा वापर केला जातो. या संकल्पना काय आहेत, यांचा वापर कशा पद्धतीने होतो. त्याच्यानंतर औद्योगिक विकास, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बद्दल बोलतोय की भारतामध्ये इंडस्ट्रियल जे सेक्टर आहे त्याचा विकास करण्यासाठी सरकारची पॉलिसी कशी आहे, सरकारच्या कुठल्या कुठल्या स्कीमा त्याच्यासाठी काम करत असतात, है ना. अशा संपूर्ण औद्योगिक विकासाबद्दलची जी संपूर्ण माहिती ती आपल्याला ह्या प्रकरणामध्ये बघावी लागते. तर आपण जर पूर्व परीक्षेसाठी बघितली तर पूर्व परीक्षेसाठी म्हणजे प्रिलिम्ससाठी अर्थव्यवस्थेचे संपूर्ण सिलेबसाचे आपण हे 4 महत्त्वाचे मुद्दे काढू शकतो. त्याच्यात बेसिक इंडियन इकॉनॉमी आपल्याला शिकावी लागते, त्यानंतर डेव्हलपमेंट, बँकिंग आणि इंडस्ट्रियल अँड ऍग्रिकल्चर सेक्टर अशा 4 वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण पूर्व परीक्षेची संपूर्ण तयारी करून घेत असतो.
त्या पलीकडे जर आपण मुख्य परीक्षेसाठी बघितलं तर मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला सेम सिलेबस असतो, फक्त तो आपल्याला वेगळ्या अँगलने अभ्यासायचा असतो, है ना. मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला डेव्हलपमेंटवर खूप जास्त फोकस करावा लागतो. डेव्हलपमेंट म्हणजे विकास, है ना. तर आतापर्यंत आपण प्रिलिम्स मध्ये जी इकॉनॉमिक्स लर्न केली त्याच्यावर आपल्याला डेव्हलपमेंट नावाच्या चॅप्टरवर खूप जास्त फोकस करावं लागते. याच्यामध्ये भारताचा आणि राज्याचा विकास कसा आहे हे महत्वाचं असते. हे सगळं लर्न करत असताना आपल्याला महाराष्ट्राबद्दल सुद्धा त्या ठिकाणीला महत्वाचा अभ्यास करणं गरजेचं असते, है ना. भारतीय अर्थव्यवस्था समजत असताना महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुद्धा तिथं तितकीच महत्वाची येते. मुख्य परीक्षेसाठी पण आपल्याला तोच अप्रोच ठेवायचा असतो, फक्त या ठिकाणीला उत्तर लेखनाची पद्धत बदलणार आहे आता, है ना. ती डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये असेल. मग यामध्ये पण आपण भारतीय अर्थव्यवस्था समजून घेतो, है ना, की कशा पद्धतीने भारतीय अर्थव्यवस्था ही इव्हॉल्व्ह झालेली आहे. त्याच्या मध्ये वेगवेगळ्या सिस्टीम्स होत्यात. अगोदर सोशलाइज सिस्टीम होती, नंतर आपण कॅपिटलिस्ट सिस्टीमकडे टर्न झालो. उदारीकरण, जागरीकरण, खाजगीकरण या सगळ्या मुद्द्यांना आपण त्या ठिकाणी शिकत असतो. त्याच्यानंतर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, जसं भारताची अर्थव्यवस्था तसं महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेबद्दल पण आपल्याला त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं असते, की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्टर्स कुठले आहेत, है ना, इंडस्ट्रीज कशा आहेत, ऍग्रिकल्चर कसं आहे, प्रोडक्शन कसं होत आहे, जीडीपी कसं आहे. तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुद्धा आपल्याला समजून घेणं तितकंच महत्वाचं असते. वित्तीय आणि आर्थिक धोरणं याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पॉलिसीज बघत असतो. जसं आपण फिस्कल पॉलिसी बघू किंवा मॉनिटरी पॉलिसी बघू. फिस्कल पॉलिसीचे परिणाम, त्याच्यामध्ये बजेट काय असते आपण हे समजू, पब्लिक फायनान्स काय असते. आर्थिक धोरण समजून घेत असताना आपण त्या ठिकाणीला मॉनिटरी पॉलिसी काय असते, अशा वेगवेगळ्या संकल्पनांचा आपण या ठिकाणीला उपयोग घेत असतो. तर अर्थसंकल्प, कर प्रणाली, जीएसटी, वित्तीय समावेशन हे सगळे मुद्दे आपल्याला या ठिकाणी डिटेलमध्ये बघायचे असतात, है ना. सामाजिक आर्थिक विकास, है ना, डेव्हलपमेंट मी महत्वाचं म्हटलं तर या ठिकाणी डेव्हलपमेंटवर आपल्याला एक महत्वाचा रोल प्ले करायचा असतो स्टडी करत असताना. तर डेव्हलपमेंटमध्ये आपण बेसिकली ह्युमन डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ह्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी विचार करत असतो. मग त्याच्यामध्ये मानव विकास निर्देशांक, ज्याला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असं म्हणतो, त्याच्याबद्दल आपल्याला समजून घ्यायचं असते. दारिद्र्य काय, बेरोजगारी काय, असमानता काय, या सगळ्या मुद्द्यांवर आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची असते. तर हा आपल्या मुख्य परीक्षेसाठी अर्थशास्त्राचा सिलेबस असतो. तर अशा पद्धतीनं अर्थशास्त्राचा हा सिलेबस समजून घेणं आपल्याला अत्यंत आणि खूप महत्वाचं असते. सिलेबस समजल्या बगैर आपण पुढे जाऊ शकत नाही. ज्या व्यक्तीचा सिलेबस इनकम्प्लीट असतो, म्हणजे ज्याला सिलेबस नाही कळलेला आहे, तो व्यक्ती भरकटतो त्या ठिकाणीला खूप जास्त, है ना. त्यामुळे आपल्याला सिलेबस समजून त्यावर एक विशेष असं मार्गदर्शन घेणं गरजेचं असते. त्यासाठी ज्ञानज्योती एज्युकेशन वेळोवेळी तुमच्या भेटीस येत असते आणि तुमची मदत करण्याचा प्रयत्न करीत असते. मुख्य परीक्षेसाठी हा सिलेबस होता. आता आपण समजून घेऊ की स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. आता आपण ह्या ठिकाणीला प्रिलिम्स पॉइंट ऑफ व्ह्यूने स्ट्रॅटेजी समजणार आहे की प्रिलिम्स मध्ये काय असलं पाहिजे. का? त्याचं सिंपल उत्तर असं आहे, कारण ह्या वर्षापासून प्रिलिम्स एका वेगळ्या पॅटर्न मध्ये होणार आहे, तर मेन्स अजून वेगळ्या पॅटर्न मध्ये कंडक्ट होणार आहे, है ना, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये असणार आहे. पण सर्वात महत्वाची जी भीती असते मुलांना ती प्रिलिम्सचीच असते त्या ठिकाणीला, है ना. बहुतेक मुलांना प्रिलिम्स क्वालिफाय करणंच एक खूप मोठं चॅलेंज होऊन जाते. खूप सारे मुलं बघितलेले ज्यांच्याकडे नॉलेज चांगलं असते पण त्यांची प्रिलिम्सच क्वालिफाय होत नाही, कारण की त्याला एक स्ट्रॅटेजी असते. इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट हा हिस्ट्री जिओग्राफी सारखा नाहीये, हा एक ऍडव्हान्स सायन्स मधला सब्जेक्ट असतो. ज्यावेळेस तुमच्याकडे हिस्ट्री, जिओग्राफी अशा वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान असते त्यावेळेस तुम्हाला इकॉनॉमिक्स समजून घेणं अत्यंत सोपं होऊन जाते, है ना. त्याच्यामुळं याला अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी पण तशीच एक वेगळी पद्धत असते. तर आपल्याला ती स्ट्रॅटेजी समजून त्या ठिकाणीला अभ्यास करणं गरजेचं असते. जसं फर्स्ट थिंग फर्स्ट आपल्याला त्याच्या बेसिक कॉन्सेप्ट, मूलभूत संकल्पना या समजून घेणं गरजेचं असते, है ना. ज्ञानज्योती अकॅडमीमध्ये आपण एक ध्येय बँच लॉन्च केलेली आहे. ती ध्येय बँच ही ऑनलाईन आणि ऑफलाईन, इंग्लिश आणि मराठी अशा वेगवेगळ्या मोडमध्ये असणार आहे. तर त्या बॅचेसमध्ये आपण ह्याच स्ट्रॅटेजीचा फॉलो करून त्या ठिकाणी आपण इकॉनॉमिक्स समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो, ज्यामध्ये आपण सर्वात पहिले बेसिक अंडरस्टँडिंगवर फोकस करतो. इकॉनॉमिक्स विषयाशी जोडलेले जितकी बी बेसिक संकल्पना आहेत त्या आपण त्या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. का? कारण की या बेसिक कॉन्सेप्टवर खूप सारे प्रश्न असतात. शिवाय हे बेसिक कॉन्सेप्ट कळल्याशिवाय आपल्याला करंट अफेअर किंवा अजून ऍडव्हान्स संकल्पना ज्या इकॉनॉमिक्स मध्ये असतात त्या समजत नाहीत. अत्यंत सोप्या अशा असतात या, पण
जनरली मुलं त्याच्याकडे लक्ष नाही देत. मुलं फक्त एक डेटा असतो त्याला रट्टा मारण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्यामुळे काय होते, त्यांच्यावरती बर्डन क्रिएट होते आणि इकॉनॉमिक्स हा एक अनइंटरेस्टिंग सब्जेक्ट होतो. अदरवाईज जर तुम्ही बेसिक कॉन्सेप्ट त्याचे लर्न केलेत आणि एकदम डोक्यामध्ये त्या गोष्टी सेट केल्यात, तर मग इकॉनॉमिक्स हा एक खेळ बनून जातो आपल्याला. मग तुम्ही एक अर्थतज्ञ होऊन जातात त्याच्यामध्ये. अंडरस्टूड? तर आपल्याला मूलभूत संकल्पना यांच्यावर फोकस करायचा असतो. त्यासाठी आपण बघतो की ज्या एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड यांची पुस्तके ही अत्यंत उपयोगाची असतात. साधारण 9वी ते 12वी हे जे पुस्तकं आहेत स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी, ह्या पुस्तकांचा तुम्ही वापर करू शकतात. माझं पर्सनल सजेशन असं असते की आपले जे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे पुस्तकं आहेत हे इंग्लिशमध्ये पण आणि मराठीमध्ये पण अवेलेबल आहेत. जर तुम्ही त्यांचा वापर केला ना तर तुम्हाला खूप जास्त फायदा होताना दिसेल. कारण की इकॉनॉमिक्ससाठी हे जे आपले स्टेट बोर्ड आहेत या स्टेट बोर्डच्या पुस्तकांमध्ये खूप विस्तृत आणि एकदम छान पद्धतीने मांडणी केलेली कॉन्सेप्टची वेगवेगळे आणि सोप्या शब्दामध्ये समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एनसीईआरटी पण मदतगार आहे, पण एनसीईआरटी मध्ये तीच गोष्ट थोडी कॉम्प्लेक्स आणि किचकट करण्यात आलेली आहे. ओके सर, एनसीईआरटी पण वापरू शकतात आणि स्टेट बोर्ड, दोघं पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुमची बेसिक फंडामेंटल इकॉनॉमीचे कॉन्सेप्ट क्लिअर करू शकता. त्यानंतर तुम्हाला चालू घडामोडींवर म्हणजे करंट अफेअरवर पण लक्ष ठेवणं गरजेचं असते, है ना. चालू घडामोडी का? कारण की इकॉनॉमिक्स हा एक स्टॅटिक सब्जेक्ट नाही, हा एक डायनामिक सब्जेक्ट आहे. म्हणजे रोज हा बदलत असतो, है ना. याच्यातले जे फीचर्स असतात ते रोज चेंज होत असतात. याचा अर्थ असा नाही की हा एकदम अनसर्टन विषय नाही, बेसिक कॉन्सेप्ट तेच असतात, पण याच्यामध्ये खूप रोज रोज नवीन नवीन घटना घडत असतात. त्यामुळं आपल्याला इकॉनॉमिक्स हा करंट अफेअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण तितकाच महत्वाचा विषय असतो. तर आपल्याला एक डोळा सतत इकॉनॉमिक्सवर ठेवावा लागतो, त्याच्या करंट अफेअरवर. मग आपण ज्या वेळेस डेली न्यूजपेपर रीडिंग करत असतो त्यावेळेस तिथे एक इकॉनॉमीचं पेज असते, ते पेज तितकंच महत्वाचं होते आपल्याला रोज त्याचं वाचन करणं, है ना. जर बेसिक संकल्पना क्लिअर झालेल्या असतील तर ते इकॉनॉमिक पेज वाचणं पण तितकंच गमतीशीर होऊन जाते. त्याच्यामुळं ते इकॉनॉमिक पेज सगळ्या न्यूजपेपरमध्ये, मग तुम्ही लोकसत्ता वाचा, द हिंदू वाचा किंवा इंडियन एक्सप्रेस वाचा, तुमची चॉईस आहे. भाषा कुठली असो पण प्रत्येक न्यूजपेपरमध्ये तुम्हाला करंट अफेअरचं ते सापडेल. त्या पलीकडे वेगवेगळे मॅगझिन्स असतात, त्या मॅगझिन सुद्धा तुम्हाला मदत करत असतात. जसं एक मॅगझिन आहे योजना, त्याच्यामध्ये पण तुम्हाला इकॉनॉमिक्स बद्दल थोडी बहुत, तसं ते पॉलिसी मेकिंगवर आहे पण त्याच्यामध्ये पण तुम्हाला इकॉनॉमिक्स बद्दल थोडी बहुत मदत होऊन जाते, है ना. त्या पलीकडं सरकारचे काही डॉक्युमेंट्स असतात ते तितकेच महत्वाचे आहेत. जसं आर्थिक सर्वेक्षण, इकॉनॉमिक सर्वे, भारताचा पण आणि महाराष्ट्र राज्याचा पण. त्याच्यानंतर अर्थसंकल्प म्हणजे बजेट, परत भारताचा पण आणि राज्याचा पण, है ना. तर ह्याच गोष्टींची आपल्याला चालू घडामोडींसोबत खूप गरज असते. तर डेली न्यूजपेपर रीडिंग, काही मॅगझिन्स असतील त्या, आणि हे जे सरकारी डॉक्युमेंट्स आहेत, इकॉनॉमिक सर्वे असो किंवा बजेट असो, स्टेट आणि सेंट्रल लेवलवर, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चालू घडामोडींसोबत काय करत असतात, अपडेट करत असतात. तर आपल्याला ह्या वाचून घेणं गरजेचं असते. अंडरस्टूड? त्यानंतर जे तुम्ही वाचन करतायत त्याचा आपल्याला डेटा मेंटेन करणं पण गरजेचं आहे, म्हणजे नोट्स वगैरे मेंटेन करणं. खूप साऱ्या वेळेस आपल्याला आकडे भेटतात, जसं की मी बजेट लर्न करत असताना त्या ठिकाणीला ह्या वर्षीचा टोटल बजेट किती होता, 50 लाख कोटी रुपयाचा. मग तो 50 लाख कोटी आकडा महत्वाचा आहे. फिस्कल डेफिसिट किती होता, है ना, रेव्हेन्यू डेफिसिट किती होता, हे डेटा आहे, हा आकडा आहे, हा दरवर्षी बदलत असतो. म्हणून मी म्हटलं की इकॉनॉमिक्स एक डायनामिक सब्जेक्ट आहे. हा डेटा कसा दरवर्षीला बदलत असतो. त्यामुळे आपल्याला हा डेटा जो तुम्ही वाचणार आहे तो रेकॉर्ड करून ठेवणं गरजेचं आहे, है ना. आता बजेट वर्षातून एकदा येतंय, केंद्र सरकारचं असो किंवा राज्य सरकारचं असो, मग तुम्ही तो बजेट परत परत वाचत बसणार आहे का परीक्षेच्या अगोदर? तर नाही. त्याच्याने काय होणार आहे, तुमची रिव्हिजन कमी वेळेत होणार नाही. तर बेस्ट वे काय असतो त्याचा, की जेव्हा तुम्ही हे डॉक्युमेंट वाचत असतात ना, हातात एक ब्लँक पेज घ्यायचा, जवळ एक पेन घ्यायचा आणि हा डेटा जसा जसा तुम्ही वाचताय तसं तसं त्याला तुमच्या भाषेमध्ये त्या ठिकाणी नोट डाऊन करायचा. सो दॅट तुमच्याकडे कन्साइज नोट्स बनत असतील, है ना. आणि ह्या नोट्सचे तुम्ही रिव्हिजन करायचं वर्षभर. मग नेक्स्ट इयरचा बजेट बदलेल, इकॉनॉमिक सर्वे बदलेल, तर तुमचा डेटा बी त्याच हिशोबाने बदलून जाईल. पण कसं असते ना, हा डेटा सुद्धा तुम्हाला एका बेसिक कन्सेप्टवरच मदत करत असतो. म्हणजे फिस्कल डेफिसिट काय हे तर माहिती, तर फक्त आकडा लक्षात ठेवणं गरजेचं किंवा दरवर्षीला त्याचा नंबर बदलवणं गरजेचं आहे, इतकंच. त्याच्या पलीकडे काही नाही. तर ह्या दृष्टिकोनातून आपल्याला इकॉनॉमिक्सचा अभ्यास करणं गरजेचं आहे. एक बेसिक कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजेत, करंट अफेअर सोबत तुमचं रोजचं उठणं बसणं असलं पाहिजे, आणि त्यातल्या त्यात तुमच्याकडे करंट किंवा अपडेटेड डेटा त्याच्या नोट्स असल्या पाहिजेत स्वतःच्या, है ना. तर जर तुमच्याकडे अशा पद्धतीने तुम्ही तयारी सुरू करत असणार आहेत तर तुम्हाला नक्कीच इकॉनॉमिक्स मध्ये फायदा होताना दिसेल. ओके, आता इकॉनॉमिक्स स्टडी करत असताना आपल्याला महत्वाचे स्रोत कुठले कुठले असतात,
है ना. स्त्रोत महत्वाचे आहेत, कारण की बहुतेक मुलांना कुठले पुस्तकं वापरावेत किंवा कुठले नाही वापरावेत हेच नाही कळत. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी काही स्त्रोत मी तुम्हाला सांगणार आहे. जसं एनसीईआरटी. एनसीईआरटी ह्या 9वी ते 12वी जरी आपण या वापरल्या तर या खूप हेल्पफुल असणार आहेत त्या ठिकाणी. त्यानंतर आपण या ठिकाणी एनसीईआरटी सोबत स्टेट बोर्ड बी असणार. स्टेट बोर्ड, जे स्टेट बोर्डची पुस्तकं असणार आहे ती पण तितकीच महत्वाची. ही स्टेट बोर्डची पुस्तकं एनसीईआरटी पेक्षा इनफॅक्ट जास्त मदतगार असणार आहे तुम्हाला. तर एक तर स्टेट बोर्डची वाचा किंवा एनसीईआरटीची वाचा, पण ते मिक्स करू नका त्या ठिकाणी, ते जास्त कन्फ्युजन होऊन जाते. ओके. नंतर भारतीय अर्थव्यवस्था, रंजन कोडंबे. तर हे काही रेफरन्स पुस्तक आहे. रंजन कोडंबेचं भारतीय अर्थव्यवस्था हे एक स्टँडर्ड पुस्तक आहे. एनसीईआरटी किंवा स्टेट बोर्डची पुस्तक वाचून झाल्यानंतर मग तुम्ही स्टँडर्ड बुककडे येणार आहेत. आता मार्केटमध्ये आपल्याला खूप सारे बुक्स अवेलेबल आहे, इंग्लिश मराठी वेगवेगळ्या भाषांमध्ये. आता मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर हे 2 पुस्तकं मार्केटमध्ये तुम्हाला सर्रास दिसणार आहेत यांचा वापर होत असताना. एक भारतीय अर्थव्यवस्था रंजन कोडंबे आणि त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था दीपस्तंभ देसले भाग 1 आणि भाग 2. तर अशा पद्धतीनं 2 आपल्याला पुस्तकं सापडणार आहेत. कुठलंही एक पुस्तक तुम्ही काय करू शकताय त्या ठिकाणी रेफर करू शकताय. तर ह्या तुमच्यासाठी पुस्तकांचे रिसोर्सेस असतील. स्टेट बोर्ड वाचा किंवा एनसीईआरटी वाचा. त्यानंतर कुठलंही एक पुस्तक, रंजन कोडंबेंचं भारतीय अर्थव्यवस्था किंवा देसलेंचं भारतीय अर्थव्यवस्था, या दोघांपैकी कुणाचं एक पुस्तक तुम्ही रेफरन्स म्हणून वापरायचं एक्स्ट्रा, त्यापेक्षा जास्त वाचायचं नाही. कधीही लक्षात ठेवायचं, आपली जी परीक्षा असते ना राज्यसेवा, ही खूप काही बिखरलेली अशी परीक्षा नसते की त्याच्यामध्ये सूर्याच्या आत जे काही आहे, सूर्यमाळेच्या आत त्याच्यातला काही प्रश्न विचारते ना, असं काही नसते. यांचं एक फिक्स पॅटर्न असते. आपल्याला ते पॅटर्न समजून त्याच्याबद्दल अभ्यास करणं गरजेचं असतं, है ना. मग तुम्हाला असं समजेल की एका लिमिटेड कंटेक्स्ट मधनच ते प्रश्न विचारतायत, त्याच्या बाहेर ते जात नाहीयेत. त्यामुळे आपल्याला खूप सारे काही पुस्तकं वाचण्याची गरज नसते. एकच पुस्तक तुम्ही 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस वाचा, इनफ आहे 4 वेगवेगळे पुस्तक वाचून घेण्यापेक्षा. क्लिअर. त्याच्या पलीकडे आपल्याला काही गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स आहेत त्यांच्यावर फोकस करावं लागते. जसं आर्थिक सर्वेक्षण, म्हणजे ज्याला आपण इकॉनॉमिक सर्वे असं म्हणतो, मग केंद्राचं असो किंवा राज्याचं असो. तर आर्थिक सर्वेक्षण केंद्र आणि राज्य. ओके. त्याच्यानंतर आपण बघतो अर्थसंकल्प, अगेन केंद्र आणि राज्य. तर सर्वेक्षण असो किंवा अर्थसंकल्प असो, हे 2 डॉक्युमेंट असे असतात जे दरवर्षीला नवीन येत असतात आणि ह्या डॉक्युमेंट मधनं आपल्याला इकॉनॉमिक्स बद्दल खूप अशी छान विस्तृत अशी माहिती भेटते. राज्यसेवा मेन्स मध्ये आपल्याला आर्थिक सर्वेक्षण, ज्याला इकॉनॉमिक सर्वे म्हणतो, तो खूप जास्त मदतगार असणार त्या ठिकाणीला. पण प्रिलिम साठी आपल्याला बजेट आणि सर्वेक्षण दोघं गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत, मग ते केंद्राच्या असो किंवा राज्याचं असो. शिवाय त्या पलीकडे आपल्याला काही इतर सोर्सेसवर पण फोकस करणं गरजेचं असते. जसं काही ऑनलाईन सोर्सेस असतात, वेगवेगळ्या साईट्स असतात, एमपीसीची साईट असो किंवा मिनिस्ट्री ऑफ फायनान्सची साईट असो, है ना. अशा वेगवेगळ्या ऑनलाईन सोर्सेस मधून आपल्याला इन्फॉर्मेशन गरजेच्या असतात. याच्यामध्ये तुम्ही PYQ शोधू शकतायत, है ना, किंवा PDF घेऊ शकतायत. तर हे सगळे सोर्सेस आहेत. आता अभ्यास करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टींकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. आपण सिलेबस समजून घेतला, एक स्ट्रॅटेजी समजून घेतली, एक स्ट्रॅटेजीची सुरुवात करून दिली, पण अभ्यास करत असताना इकॉनॉमिक्सचा पर्टिक्युलरली कुठल्या कुठल्या गोष्टींवर किती लक्ष देणं गरजेचं असते. जसं आपल्याला जो अभ्यास करायचा असतो तो एक फोकस्ड वे मध्ये करायचा असतो. आता फोकस्ड म्हणजे काय असते? इकॉनॉमिक्स म्हणजे काय की अर्थशास्त्र, पैशांशी जुळलेला कुठलाही व्यवहार म्हणजे इकॉनॉमिक्स नसतो. इकॉनॉमिक्स मध्ये आपण काही वाचून घेत नसतो. आपण बेसिक संकल्पना ज्या आहेत त्यांच्याशी जुळलेले मुद्दे हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात त्या ठिकाणीला, है ना. त्याच्यामुळे आपला फोकस लूज नाही झाला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर कोणी म्हटलं की गुजरातचा अर्थसंकल्प आलेला आहे, तर तो वाचणं आपल्यासाठी गरजेचं नाहीये. इकॉनॉमीशी जुळलेला आहे, पण राज्य सरकारचा, महाराष्ट्रामध्ये एमपीसीचा आणि त्याचा काय संबंध नाही. तर तुम्हाला गुजरातचा अर्थसंकल्प वाचण्याची गरज नाहीये. तो फोकस असणं गरजेचं असते. त्यामुळे तुमच्यासमोर आलेला प्रत्येक इकॉनॉमिक डेटा हा आपल्या परीक्षेसाठी महत्वाचा नसतो, है ना. आपल्याला हे तितकंच समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून फोकस. आता हा फोकस मिळता कसो, हा फोकस मिळतोय कसा? तर याच्यासाठी 2 पर्याय असतात फोकस
अचीव्ह करण्याला. पहिलं असते PYQs. पहिलं काय असणार आहे? PYQs, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. एमपीएससीचे जर तुम्ही PYQs बघितले तर तुम्हाला कळतंय की एमपीएससी दरवर्षी कुठला प्रश्न विचारते, कुठले कुठले टॉपिक्स एमपीएससी साठी फेवरेट आहेत आणि ते त्या टॉपिकवर कसे प्रश्न विचारते. फोकस मेंटेन करण्यासाठी तुम्हाला दुसरी गरज असते ती असते सिलेबसची. सिलेबस देखील तितकाच महत्वाचा आहे ना. तर PYQs आणि सिलेबस या दोन गोष्टी तुम्हाला काय करतात? फोकस राहण्यामध्ये मदत करतात, तुम्हाला भटकू नाही देत. जितकं गरजेचं आहे परीक्षेसाठी तितकंच तुम्ही वाचन करणार. जर तुमचं या दोन गोष्टींवर होल्ड असेल तर फोकस ठेवणं गरजेचं असते. महत्वाच्या टॉपिक्सवर जरा जास्त वेळ देणं गरजेचं आहे ना. जसं इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही बघितलं तर नियोजन, ज्याला आपण प्लॅनिंग म्हणतो, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट, ज्याला आपण विकास म्हणतो, आणि बँकिंग, फायनान्स, हे जे मुद्दे आहेत ना हे खूप जास्त महत्वाचे आहेत. याच्यावर सतत प्रश्न विचारत असतात, रेग्युलरली प्रश्न अपडेट होत असतात याच्यावरचे, है ना. मग हे कसे महत्वाचे विषय आहेत, तर आपल्याला अशा विषयांवर पहिले फोकस करणं गरजेचं आहे. मी हे नाही म्हणत की बाकीचे विषय सोडून देणं गरजेचं आहे, नाही, पण आपल्याला महत्वाचे विषय कुठले आहेत त्याच्यावर फोकस करणं गरजेचं असते. नियमित सराव करणं गरजेचं असते. तुम्ही वाचन करतायत, नोट्स काढतायत, अभ्यास करतायत, बरोबर, पण आपला अभ्यास योग्य दिशेने जातोय की नाही हे तुम्हाला कोण सांगणार आहे? गरजेचं आहे ना. मग आपला अभ्यास योग्य दिशेने जातोय की नाही हे समजून घेण्यासाठी आपल्याला क्वेश्चन पेपर्सची गरज असते, प्रश्नपत्रिका, है ना. जसं ज्ञानज्योती एज्युकेशन ह्या ठिकाणीला आपण दर हप्त्याला क्लासमध्ये जे शिकवलं जाईल त्याच्यावर टेस्ट घेतो. त्या पलीकडे आपण 15 वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट 15 टेस्ट घेणार आहेत परीक्षेच्या अगोदर, ज्याच्यामध्ये आपल्या सब्जेक्ट स्पेसिफिक टेस्ट असतील, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स. त्याच्यानंतर आपल्या काही कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असतील ज्याच्यामध्ये सगळे विषय मिक्स करून ठेवू आपण, आणि काही टेस्ट या सीसॅटशी जोडलेल्या असतील. अशा 15 टेस्ट आपण त्या ठिकाणी ऑफर करणार आहे, वीकली टेस्ट पलीकडे. आता ह्या टेस्ट काय करत असतात? विद्यार्थ्यांना सतत त्या ठिकाणीला फोकस ठेवण्यामध्ये मदत करत असतात आणि त्यातल्या त्यात त्यांचा अभ्यास योग्य दिशेला जात आहे की नाही हे देखील त्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी कळत असते. एकतर किती अभ्यास झाला आणि योग्य अभ्यास होतोय की नाही, या दोघं प्रश्नांची उत्तर त्यांना नियमित सराव याच्यातून कळून येतो, है ना. मग त्यामुळं आपल्याला MCQs किंवा PYQs ह्या कॉन्स्टंटली सॉल्व्ह करणं गरजेचं असते. ओके. त्यानंतर तुमच्याकडे तुमच्या एक संक्षिप्त नोट्स अशा असल्या पाहिजेत. का? कारण की बघा, आपले प्रिलिम्स असते त्याच्यामध्ये GS1 मध्ये जे विषय आहेत ते सगळे एकत्र असतात, 100 प्रश्न सगळे एकत्र असतात, है ना. मग एक्झामच्या अगोदर जर तुम्हाला रिव्हिजन करायची आहे तर तुम्ही पुस्तक उघडून सगळं रिव्हिजन नाही करत बसणार आहे. मग त्याच्यामध्ये तुमच्याकडे एक कन्साइज नोट्स असल्या पाहिजेत. या नोट्स काय करतात? तुम्हाला कमी वेळेमध्ये संपूर्ण विषयाचं रिव्हिजन करायला मदत करत असतात. शिवाय या नोट्स तुम्हाला तुम्ही जो अभ्यास केलेला आहे, जो कंटेंट तुम्ही जनरेट केलेला आहे तो कंटेंट लक्षात ठेवायला सुद्धा मदत करत असतात. आजकालच्या MPSCच्या मुलांना पर्टिक्युलरली मी म्हणेल, किंवा जे बी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात अशी मुलं, या मुलांमध्ये एक जी प्रॉब्लेम मला कॉमनली दिसून येते ना ती म्हणजे की यांची रिटेन्शन कपॅसिटी फार कमी आहे. लक्षात ठेवण्याची यांची जी कपॅसिटी आहे ना ती कमी आहे त्या ठिकाणीला. म्हणजे जर यांना एक पान वाचायला दिलं ते वाचणार, आणि जर विचारलं की त्या पानावर काय लिहिलेलं आहे, काय काय तुला आठवतंय, तर मग त्यांना नाही आठवणार त्या ठिकाणीला, है ना. याच्याने काय होऊन जाते की तो अभ्यास केलेला जो टाइम आहे तो वाया गेलेला आहे. ऍक्च्युअली मध्ये आउटपुट जनरेट काहीच नाही झालेलं आहे, जर तुम्ही वाचून लक्षात नाही ठेवू शकत आहे तर. पण हे लक्षात ठेवणं ही एक कला आहे, ही आपल्या मेंदूला शिकवावी लागते आपल्याला, है ना. मग ही कला शिकवण्यासाठी आपण वेगवेगळ्या टेक्निकचा वापर करतो. आपण कॉन्स्टंट रिव्हिजन करत असतो किंवा वाचलेला कंटेंट आपण लिहून काढत असतो. तो नोट्स आपण ज्या वेळेस काढतो ना, वाचलेला कंटेंट लिहितो ना, त्यावेळेस तो आपल्या मेमरीमध्ये एक स्ट्रॉंग इमेज क्रिएट करत असतो आणि त्याच्यामुळे काय होतं, आपली रिटेन्शन कॅपॅसिटी वाढत असते. सायकोलॉजिकल आहे त्या गोष्टी. त्याच्यामुळे नोट्स तयार करणं गरजेचं आहे. ह्या नोट्स तुमचा अभ्यास पण सुधारवतात आणि दुसरं तुम्हाला रिव्हिजन करायला परीक्षेच्या अगोदर अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्याच्यानंतर रिव्हिजन काढलेल्या नोट्स या रिवाइज करणं गरजेचं असते. हा जो रिव्हिजन नावाचा प्रकार आहे ना हा तितकाच महत्त्वाचा आहे. लेट्स से मी जर आज आता अभ्यासाला बसलो, है ना, तर मी काल काय वाचलं ना पहिले त्याची रिव्हिजन करेल 15-20 मिनिटं अर्ध्या तासामध्ये. मग त्याच्यानंतर मी माझा आजचा अभ्यास चालू करेल. मग उद्याला ज्यावेळेस मी परत अभ्यासाला लागेल तर परत आज काय शिकलो ते मी उद्या काय करेल, रिवाइज करेल, मग अभ्यास चालू करेल. असं मी सतत चालू ठेवेल. काल काय वाचलो त्याचा अगोदर रिव्हिजन करायची, मग आजचा अभ्यास चालू करायचा. मग हप्त्याच्या शेवटी 7व्या दिवशी मी काय करेल,
मी संपूर्ण हप्त्यामध्ये काय अभ्यास केला त्याचं रिव्हिजन करेल त्या ठिकाणी, तो रिव्हिजन डे असेल माझा कंप्लीट. अशा पद्धतीने आपल्याला वाचलेला कंटेंट रिवाइज करणं गरजेचं असते. कारण की मुद्दे विसरणं किंवा फॅक्ट्स विसरणं ही माणसाचा हा मूळ स्वभाव आहे, आपण विसरतो. तुम्ही एखाद गोष्ट आज वाचली आणि ती परत जर तुम्ही रिकॉल नाही केली किंवा रिवाइज नाही केली ना, तर तुम्हाला असं समजेल की तुम्ही काही वेळानंतर ती गोष्ट तुमच्यासाठी पुसट झालेली आहे, ते विचार किंवा ते डेटा तुमच्यासाठी पुसट झालेला आहे. मग तो तसाच लक्षात राहायला पाहिजे, एक्झाम मध्ये कन्फ्युजन नाही झाली पाहिजे, तर आपल्याला हा डेटा रिफ्रेश करावा लागतो आपल्या माइंडमध्ये, म्हणजे रिवाइज करणं गरजेचं असते. तर रेग्युलर रिव्हिजन करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही जसा अभ्यास सुरू करणार तसं तुम्ही अभ्यास जास्त करणार आणि रिव्हिजन कमी ठेवणार. पण जसा जसा तुमचा सिलेबस कंप्लीट होतोय, शेवटी तुम्हाला असं दिसेल की तुमचा अभ्यास कमी आणि रिव्हिजन जास्त राहते त्या ठिकाणीला. अशी परिस्थिती येणं गरजेचं आहे. ओके, तो रिव्हिजन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ओके, तर या स्ट्रॅटेजीनं जर तुम्ही इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला तर तुम्हाला असं दिसेल की इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होताना दिसतोय, है ना. एक इकॉनॉमिक्स एक इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. त्या ठिकाणी जर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट कळले ना, म्हणजे मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला कळेल की आरबीआयनं रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट बदलले तर लोकांवर काय काय परिणाम होतात. मग आपल्याला त्या सगळ्या गोष्टी कळतात, व्हिज्युअलाइज होतात, है ना. मग ते मजेशीर वाटतं आपल्याला. एक एक्झाम्पल म्हणून सांगितलं, तशा खूप साऱ्या संकल्पना आहेत. बजेटच्या बेसिक संकल्पना तुम्हाला कळल्यात की टॅक्स काय असते, फिस्कल डेफिसिट काय असते. मग ते बजेटच्या न्यूज वाचत असताना आपल्याला त्या चटकन अशा लक्षात येतात. मग ते आपल्याला मजेशीर गमतीशीर होऊन जाते, है ना. मग बेसिक कन्सेप्टचा सगळा खेळ आहे, संकल्पनेचा विषय. तर मग तुमच्या संकल्पना किंवा बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर तुमच्यासाठी इकॉनॉमिक्स हा एक गमतीशीर विषय, है ना. सो ज्ञानज्योती एज्युकेशन तुमच्यासाठी 28 सप्टेंबर 2025च्या तयारीसाठी एक ध्येय बॅच घेऊन आलेली आहे. काय असतील या ध्येय बॅचचे वैशिष्ट्य? तर ही बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोघं मोडमध्ये असणार आहे. मराठी आणि इंग्लिश अशा दोघं माध्यमातून असणार आहे त्या ठिकाणीला. त्यानंतर ह्या बॅचचं जे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य असेल हे 1-to-1 मेंटरशिप असणार आहे. या ठिकाणीला तुम्ही 1-to-1 मेंटरशिप तुम्हाला असाइन करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर PYQ अनालिसिस करून घेणं हे ह्या ठिकाणी वैशिष्ट्य असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कंप्लीट नोट्स प्रोव्हाइड करण्यात येतील, है ना. इंग्लिश मराठी तुमचं ज्या पद्धतीने तुम्ही ऍडमिशन घेतलेलं असेल त्या पद्धतीने तुम्हाला ते इंग्लिश आणि मराठीमध्ये नोट्स त्या ठिकाणी पुरवण्यात येणार आहेत. ह्या ज्या नोट्स असतील ऑनलाईन स्टुडंटसाठी घरपोच सुद्धा आपण काय करणार आहे, प्रोव्हाइड करणार आहेत. तर अशा संपूर्ण फीचर सकट आपण ध्येय बॅच ही घेऊन आलेलो आहे. ओके, अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकतात 788 799 2834. परत एकदा नंबर सांगतो 788 799 2834. या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकताय. तुम्ही एक मेसेज टाका, तुम्हाला या कोर्स बद्दलची संपूर्ण माहिती त्या ठिकाणीला प्रोव्हाइड करण्यात येईल. मराठीसाठी जी बॅच आहे ती 14 एप्रिलला आपण सुरू करतोय. येत्या 14 एप्रिलला तुम्ही मराठीसाठी त्या बॅचला एनरोल करू शकतात. शिवाय इंग्लिश मीडियम मध्ये ज्यांना प्रिपरेशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण 1 एप्रिल 2025 पासून ही इंग्लिश मीडियमची बॅच लॉन्च करत आहोत. तर ही 1 एप्रिल 2025 पासून स्पेशल इंग्लिश मीडियमची बॅच असणार आहे, जिच्यासाठी महाराष्ट्रात सर्वात कमी फीज असणार आहे. विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्रामध्ये इंग्लिश मीडियम मध्ये अभ्यास करण्याची बहुतेक मुलांची इच्छा आहे, पण मुद्दा असा आहे की त्यांना इंग्लिश मीडियम मध्ये गायडन्स करणारं या ठिकाणीला कोणी नाहीये. वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स मध्ये त्या ठिकाणी इंग्लिश मीडियमच्या बॅचेस होत नाही, सगळ्या मराठी मीडियमच्या होतात. ज्ञानज्योती एज्युकेशन तुमच्यासाठी ध्येय बॅच घेऊन येते, जी संपूर्ण इंग्लिश मीडियम मध्ये असणार आहे, जी 1 एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही खाली या नंबरवर कॉल करू शकतात 99 75 80 61 27. हा एक नंबर, याच्यावर कॉल करा किंवा 788 799 2834 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता.